नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आमदार राजू खरे यांनी विरोधकांवर डागली चांगलीच तोफ। मोहोळ तालुक्यातील अर्जुन सोंड या गावी आमदार राजू खरे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, शिवसेना नेते चरणराज चौरे, रमेश बारसकर यांच्यासह मोहोळ तालुक्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते। यावेळी आपल्या भाषणात राजू खरे यांनी विरोधकांवर चांगलीच टोप टाकली। विजय हा विजय असतो, विरोधकांनी पराभव स्वीकारला पाहिजे, परंतु आता जाणीवपूर्वक मोहोळ तालुक्यातील नेत्यांवर टीका केली जाते। यापुढे दादागिरी चालणार नाही असं सांगताना दादागिरी कराल तर खंडाळ्याचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही असा थेट इशारा दिला। पहा आमदार खरे काय म्हणाले। उमेश दादावरती खालच्या पातळीवरती टीका, चरणराजवरती टीका, विजयराज डोंगरेंची टीका, बाळासाहेब आपल्यावर टीका, रमेश बारसकरांवरती टीका। आता तुम्हाला सांगतो गावकऱ्यांनो, यांची झाली आता सुट्टी। आता आमदार पडला, बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते अजित दादाकडे गेले होते काय तर मागायला, आणि पंढरपूरचे आमची 2 लोक होते तिथं, त्यांना माहिती नाही, आणि दादाला काय मागितलं। आता दादा कसं फटकळ स्वभाव, दादानी सरळ सांगितलं, अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही, काय मागायला लागलाय म्हणले, काय मागायला बघायचं नाही म्हणले, 2 कार्टी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहोळकर, आणि मग परत गेलेला माणूस आमच्यावरती बेचून आरोप करतो। मोहोळ मध्ये तब्बल 15,000 मतदान झालं मोहोळ शहरामध्ये, आणि त्यातलं 12,000 मतदान मला पडलं। आमच्या लाडक्या ताईंनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे, आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोळकरांच्या या सगळ्याच्या आशीर्वादानं जवळजवळ मोहोळमध्ये 15 पैकी 12,000 मताधिक्य मला मिळालं। मी स्वतःला नशिबवान समजतो बाळासाहेब, आणि 40 वर्ष सत्ता यांच्या घरात, याचा बाप आमदार, हे स्वतः आमदार, आणि 15 दिवसात दादा तुम्ही म्हणल्याप्रमाणे फडणवीसांचा गैरसमज, अजितदादाचा गैरसमज, निवडून आलो। पहिलीच बैठक पवार साहेबांसमोर 10 आमदार निवडून आलेले। जानकरांना विचारलं, बोलले मोहितीन तुम्ही एकत्र झाला, मला वाटलं तर लाखानं तुम्ही याचा, पण तुमची गाडी अर्ध्या-हजारातच अडकली। नंतर माझ्याकडे बघितलं, अरे तुमचं तर सीट गेल्यावर मी समजलो होतो म्हणले। म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता, अजितदादांना दिला होता। परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली, आज मोहोळमधलं मताधिक्य किती आहे? 27,702 मताचं मताधिक्य मला मिळालं, म्हणजे 28,000 मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना 4 मुंड्याचित केलंय। पंढरपूरच्या तालुक्यातल्या 17 गावातून 2,000 मताधिक्य, आणि उत्तर मधनं 450 मताचं मताधिक्य। दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे, आणि पायाखाली वाळू गेल्यानंतर आज बेचित आरोप करतायत। पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे, लक्षात ठेवा, जर दादागिरी करताल तर खंडाळ्याचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही, लक्षात ठेवा। बाळासाहेब ठाकरे आणि तेजसाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिक आहे बाळासाहेब, दादागिरी करणं त्यांचं काम नाही, ते आपलं काम आहे।